गीत प्ले करतोय. प्रेक्षक आणि खेळाडू वर्ग जे जे या स्पर्धेमध्ये आले आहेत त्यांना विनंती असेल मी सचिनजी तळेकर साहेब, जितेंद्र कदम साहेब यांना देखील विनंती करेन की आपण देखील जा या स्पर्धेमध्ये विशेष सहकार्य या 7 बंगला 7 बंगलो क्रीडा असोसिएशनच्या माध्यमातून या विभागामध्ये येत असताना आपल्याला नेहमी पाहायला मिळतं एक दिलदार आणि रुबाबदार असं व्यक्तिमत्व आणि अर्थात मुंबई पोलीस प्रीमियर लीगची अंतिम मेगा फायनल मुंबई पोलीस चषक 2026 पर्व पहिलं आणि अंतिम मेगा फायनल 3 षटकांचा सामना असेल. टॉस फॅक्टर ओळख परेड झाल्यानंतर लगेचच आपण टॉस करणार आहोत. कमांडोज आणि अनसंग वॉरियर्स अंतिम मेगा फायनल अर्थात ओळख परेड या स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंना विनंती असेल आपण आपल्या कॅप आपल्या हातामध्ये काढून घ्यायचे आहेत. पण राष्ट्रगीत प्ले करतोय. बाकीच्या खेळाडूंना देखील विनंती आहे चला प्रेक्षक खेळाडू एक साथ सावधान राष्ट्रगीत सुरू कर. छत्रपती शिवाजी महाराज की. धन्यवाद. एक साथ 20 रन. खेळाडूंना विनंती असेल आपण क्रीडा नगरीवरती टॉस करणार आहोत अंतिम मेगा फायनलचा. मुंबई पोलीस प्रीमियर लीग आपण पाहतात या स्पर्धेच्या माध्यमातून प्रोलिन स्पोर्ट्सची संपूर्ण टीम त्यांचंही सहर्ष अधिक स्वागत विशेष आभार. ऑफिशियल पंच पॅनल कॅमेरामन टॉस केला होतो अंतिम मेगा फायनलचा सध्याची परब साहेब यांच्या हस्ते ज्यांनी या स्पर्धेला विशेष सहकार्य केलंय. टॉस केला गेलाय अर्थात टॉस जिंकलाय विश्विल कमांडो या टीमने. डिसिजन फलंदाजी 3 षटकांचा सामना असेल याची आपण नोंद घ्या आणि थोडी घाई करा. विकेट गेल्यानंतर पहिल्या इनिंग मध्ये सेलिब्रेशन करण्यात जास्तीचा वेळ आपण घालू नका या गोष्टीकडे लक्ष वेधूया कारण का सेकंड इनिंग मध्ये प्रतिस्पर्धी संघाला बॅटिंग करायची. या स्पर्धेच्या माध्यमातून सतीजी परब साहेब त्याचबरोबर रोहिदास शिंदे आणि त्याचबरोबर स्वप्नील शिवेकर या तिन्ही दिग्गज मान्यवर मंडळींचा आपण विशेष असा सन्मान करणार आहोत. मी सचिन भाऊ तळेकर साहेब त्याचबरोबर जितेंद्रजी कदम साहेब यांना विनंती करेन की आपल्या हस्ते आपण आलेल्या या मान्यवरांचा विशेष असा सन्मान करायचा आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेला प्रथम चषक त्याचबरोबर द्वितीय चषक ज्यांच्या माध्यमातून या मुंबई पोलीस प्रीमियर लीग वर्ष पहिलं पर्व पहिलं या पर्वाला एक विशेष सहकार्य केल्याबद्दल आपण आलेल्या अतिथींचा एक विशेष असा सन्मान करणार आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून
याची देई याची डोळा सबंधवणारा संपन्न सोहळा आणि या सोहळ्यासाठी तुम्ही आम्ही साक्षीदार आणि त्याचबरोबर मानकरी या स्पर्धेच्या माध्यमातून साहेबांचं विशेष सहकार्य राहिले या स्पर्धेला या विभागामध्ये येत असताना एक दमदार असं व्यक्तिमत्व जे अगदी आपल्याला पाहायला मिळतं. या स्पर्धेच्या माध्यमातून सतीजी परब साहेब यांचा एक विशेष आपण सन्मान घेणार आहोत. मायेची उबदार शाल याच्या माध्यमातून या स्पर्धेला विशेष सहकार्य केले गेले. साहेबांचा त्या ठिकाणी सन्मान केला होता. एकदा जोरदार टाळ्या जाऊ द्या सतीजी परब साहेब. त्याचबरोबर रोहिदासजी शिंदे साहेब यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. त्यांना देखील विनंती करेन आपण देखील सन्मान स्वीकारण्यासाठी पुढे यायचं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष सहकार्य त्यांचं या स्पर्धेला राहत आहे. त्याचबरोबर पुढील सन्मान करण्यासाठी मी अमित सरांना विनंती करेन स्वप्नीलजी शिवेकर साहेबांचा देखील आपण सन्मान करणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. मी अनिलजी कलवडे यांचा देखील सन्मान करण्यासाठी विनंती करेन. विशेष सहकार्य या स्पर्धेला धन्यवाद साहेब. आपण या स्पर्धेला वेळात वेळ काढून आलात सहकार्य केलं त्याबद्दल मुंबई पोलीस प्रीमियर लीग आणि मुंबई पोलीस चषक 2026 मध्ये आपल्या संपूर्ण आयोजन कमिटीच्या माध्यमातून आपले विशेष आभार असतील. तर जाऊया अंतिम मेगा फायनलच्या दिशेने. दोन आघाडीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालेत. बॅटिंग करणारा संघ आपला एक्स्ट्रा खेळाडू येऊ द्या प्लीज. सामना चालू होणार नाहीये. फलंदाचं नाव विशविल कमांडोज. आघाडीचे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक वरती अगदी आपण पाहतोय. प्रकाश राठोड कालच्या दिवसातील फास्टेस्ट 50चा कारनामा. पहिला बॉल स्टेप आउट करून काय घडतंय. पहिला बॉल स्टेप आउट करून डॉट बॉल येतोय. नॉन सेकंड फलंदाचं नाव प्रथमेश. सेकंडला पाहायला मिळतात. दुसरा बॉल पुन्हा एकदा पॉवर प्लेचं षटक. दुसरा ही बॉल परंतु पंच इकडे वळतायत. स्क्वेअर बॉल दंडित करतायत. वाईट बॉल आलाय. पहिला बॉल डॉट दुसरा बॉल वाईट. एकच फाईट आणि वातावरण टाईटच आहे या मॅचचं. अंतिम मेगा फायनल आहे. संपूर्ण सामने 5-5 षटकांचे पाहायला मिळाले. फ्लड लाईट्स मुळे आहेत ना अर्थात सामन्यांमध्ये षटकांमध्ये फेर बदल केला जातोय. पहिल्या डावाचा खेळ आपण पाहतोय. थोडीशी घाई करा. क्षेत्ररक्षण करणारा संघ प्रतिस्पर्धी आपल्याला त्यात नंतर बॅटिंग देखील करायची आहे. एक बॉल मध्ये एक धाव. प्रकाश राठोड पुन्हा एकदा. यावेळेला फटका मात्र ड्राईव्ह केलाय. तिथे एक सिंगल अर्जित केली आहे. दुसरा प्रयत्न वेगाने कंप्लीट करण्याचा परंतु आता थांबवलं जात आहे. पहिल्या 2 बॉल मध्ये धावा बनल्या 2. धावा बनल्यात. स्कोर कार्ड वरती फक्त आणि फक्त 2 धावा. अंतिम मेगा फायनल या स्पर्धेची आपण पाहतोय. दमदार आणि दर्जेदार असं आयोजन या स्पर्धेचं. गेली 2 दिवस 12 संघ या स्पर्धेला पाहायला मिळाले. यावेळेला आडव्या बॅटने प्रहार फटका फसतोय. क्षेत्ररक्षक अवे फ्रॉम दी बॉडी बॉल. एक धाव केली आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न तिथे यशस्वी होत असताना पाहायला मिळतोय. धावा बनल्यात. स्कोर कार्ड वरती तब्बल 4. पहिला पॉवर प्लेचं षटक. पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ पाहायला मिळतोय. यावेळेला पुन्हा एकदा आडव्या बॅटने ड्राईव्ह केलाय.
पॉवर प्लेच्या षटकात अजूनपर्यंत पाहिजे तशा धावा आहेत ना, बनायला काही मार्ग नाहीये. ज्या पद्धतीने धावा हव्यात त्या पद्धतीने अजूनपर्यंत धावा बनलेल्या नाहीयेत. धावा बनल्या स्कोर कार्ड वरती 5 बॉल कंप्लीट एकूण झाले 4. 2 बॉलचा खेळ शेष आहे. बॉलिंग एंड वरती अगदी आपण पाहतोय आनंद. शेवटचे 2 बॉल. कॅप वेळेला फ्लिक केलाय, बॉलला दिशा देण्याचं काम केलंय. कॅप शॉट सिलेक्शन शोधण्याचा प्रयत्न तिथे केला जातोय, परंतु आता बॉल जाईल 2 धावेच्या दिशेने घोषणकी क्षेत्रामध्ये. एका बाजूला अगदी आपण पाहतोय धावा बनला स्कोर कार्ड वरती 7. शेवटच्या बॉलचा खेळ शेष आहे. चला थोडी घाई करा, वेळ घेऊ नका. आपल्याला विनंती असेल, क्षेत्ररक्षण करणारा संघ सेकंड इनिंग मध्ये आपल्यालाच बॅटिंग करायची आहे. अंतिम मेगा फायनल या स्पर्धेची अनेक प्रेक्षक अनेक क्रिकेट चाहते या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. शेवटचा बॉल या बेला बॅकफुट वरती जाऊन ड्राईव्ह केलाय, एक सिंगल अर्जित केली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न तिथे केला जातोय. तिसरी धाव तिथे कंप्लीट केली गेली आहे. 3 धावा, चौथी येते का? येस, 4 धावा धावून कंप्लीट केल्या गेल्यात. शेवटच्या बॉलवरती 4 धावा धावून पूर्ण केल्यात. फेकी तर आली, परंतु कव्हर बॅकअप मध्ये खेळू नव्हते. षटक संपलाय. पहिल्या 6 बॉल मध्ये स्कोर कार्ड वरती सर 11 बनल्यात. येणाऱ्या 2 षटकांचा खेळ शेष आहे. थँक्यू शिंदे. दरम्यान एक षटक संपते, 11 धावा लागतात. डबल फिगर मध्ये प्रवेश करते संघ. मला वाटतं चांगली गोलंदाजी केली होती तत्पूर्वी आनंद या गोलंदाजांनी. या अगोदरच्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये थोडासा यशस्वी ठरला नव्हता, परंतु फायनलच्या सामन्यामध्ये 5 चेंडू चांगल्या मदारांनी टाकले होते, परंतु शेवटच्या चेंडूवरती 4 धावा गेल्या. त्या ठिकाणी 11 धावा लागल्या बोर्डावरती. पॉवर प्लेचं षटक त्याच्या हाती दिल्यानंतर चांगली गोलंदाजी प्रत्येक वेळेस करतो, प्रत्येक वेळेस केली देखील. आणि यावेळेस देखील 5 चेंडू चांगले टाकले होते, 7 धावा दिल्या होत्या, परंतु शेवटच्या चेंडूवरती 4 धावा पळून काढल्या. त्याच ठिकाणी 1 धावेचं रूपांतर जे होतं ते बाकी 4 धावेत झालं आणि 11 धावा फलकावरती लागल्या. संघाचं दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाज योगेश. ज्या गोलंदाजांनी या अगोदरच्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये पहिल्या षटकात 2 षटकांमध्ये जी गोलंदाजी केली होती, पहिल्या षटकात 4 धावा देत गोलंदाजी केली होती. नाही योगेश नाही. या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेला भेट देण्यासाठी अनेक दिग्गज मान्यवर मंडळी दाखल होत आहेत. त्या सारांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत. या स्पर्धेला विशेष सहकार्य ज्या ज्या मान्यवरांनी केलंय, अर्थात अवनीतजी सिंग साहेब यांचं अर्थात या स्पर्धेच्या माध्यमातून आगमन होत आहे. साहेबांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. अवनीत सिंग साहेब यांना आपण मुख्य व्यासपीठावरती मुख्य मंचावरती पाहतात. या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य त्यांचं देखील राहिलंय. ॲडव्होकेट अवनीत सिंग साहेब, अध्यक्ष उत्तर भारतीय प्रकोष्ठ तथा उपाध्यक्ष मुंबई काँग्रेस, आणि त्याचबरोबर त्यांच्या पत्नी सौ दिव्या सिंग नगरसेविका आहेत वॉर्ड क्रमांक 61च्या. त्या मॅडमचं देखील विशेष सहकार्य राहिले. नगरसेविका मॅडम आहेत, त्यांच्या पत्नी सौ दिव्या सिंग. एक विशेष सहकार्य या संपूर्ण क्रीडा क्षेत्रामध्ये ज्या ज्या वेळेला या विभागामध्ये आपण येतो ना, मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून भेट देत असताना पाहायला मिळत आहेत. उत्तर भारतीय प्रकोष्ठ मुंबई काँग्रेस उपाध्यक्ष अवनीत सिंग साहेब. थँक्यू सर. दरम्यान पुन्हा एकदा जाऊया मित्रांनो. चेंडू 1 धावेमध्ये रूपांतर होते. धावसंख्या होत आहे ती 13. 3 बॉल संपलेत आणि नक्कीच मला वाटतं या ठिकाणी सेमीफायनलच्या माध्यमातून ज्या गोलंदाजानं कैलासानं शेवटचं षटक टाकलं होतं, शेवटचं षटक हाती घेतलं होतं, त्या गोलंदाजाला या ठिकाणी चान्स दिलाय. तो राखीव गोलंदाज नसून कंटिन्यू गोलंदाजी करतो याची बाकी दिशा या ठिकाणी आपल्याला समजते. आणि पुन्हा एकदा ड्राईव्ह केलेला चेंडू 1 धावेने संतुष्ट व्हावं लागते फलंदाजाला. 1 धावेने संतुष्ट होत असताना धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होत आहे ती 14. 4 चेंडू झाले आहेत. शेवटच्या बरोबरीत 2 चेंडू. 3 षटकांचा सामना, फायनलचा सामना. प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना नाणेफेकीचा कॉल जिंकून सर्वप्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले, फलंदाजी दिली आहे ती म्हणजे रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न.
व्हाईटची अपेक्षा करतायत परंतु रिव्हर्स स्वीप खेळल्या कारणास्तव निर्धाव चेंडू पंच घोषित करतायत आणि धाव संख्या स्थिरावते. धाव संख्या आहे ती 14. शेवटचा चेंडू षटकात, शेवटचा चेंडू कैलास. चांगली गोलंदाजी, 11 धावा दिल्या होत्या पहिल्या षटकामध्ये आनंद यानं. या षटकामध्ये बाकी कैलास यानं एक स्टेट ड्राईव्ह मारलेला, एक बिग हिट षटकार आणि या 6 धावेने संघात भर पडते. धाव संख्या होत्या ती 20. उर्वरित शेवटचं षटक हानीमारीचं षटक असेल. 3 षटकांचा सामना जरी असला तरी मला वाटतं 35 ते 40 धावांचं टार्गेट जर दिलं तर नक्कीच एक मोठी मेगा फायनल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. परंतु अद्याप 2 षटकं संपल्यात. 10च्या सरांजरीनं 20 धावा लागल्यात फलकावरती. शिंदे होय, निश्चित 20 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. 2 षटकांचा खेळ संपलाय. चला क्षेत्ररक्षण करणार संघ घाई करा, आपल्याला सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करायची आहे. विनंती असेल. शेवटचे 6 बॉल, लास्ट ओव्हर, डेथ ओव्हर स्पेशलिस्ट पुन्हा एकदा आमंत्रित केलं गेलंय. अर्थात नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये योगेश यानं आमंत्रित केलं गेलंय. लास्ट ओव्हर 12 बॉल मध्ये 20 बनल्यात. येणाऱ्या 6 बॉल मध्ये आणखीन किती बनणार, किती रोखणार, कोण कुणाला ठोकणार हे आता पाहिलं जाणार. 6 बॉलचा खेळ शेष आहे. मुंबई पोलीस प्रीमियर लीगचा दुसरा अंतिम दिवस. या स्पर्धेची आपण अंतिम मेगा फायनल पाहतात आणि पहिल्या इनिंगचा खेळ या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. अनेक अतिथी मान्यवर वर्ग आपल्याला मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळतात. आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवरती त्यांना देखील पाहू शकता प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून. पहिला बॉल आडव्या बॅटने प्रहार केलाय, एक सिंगल अर्जित केली आहे. दुसरा प्रयत्न तिथे वेगाने कंप्लीट केला जात आहे. 2 तिसरी देखील धावून पूर्ण केली जातीये. या षटकामध्ये डबल आणि सिंगल वरती ना जास्तीचा भर दिला गेलाय. 3 धावा काढल्या पहिल्या चेंडूवरती आणि धाव संख्या पोहोचते ती 23 वरती. उर्वरित अजूनही 5 चेंडूंचा मारा करायचा. योगेशने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. आजच्या दिवसामध्ये आज सेमीफायनल मध्ये प्रवेश केला देखील. फायनल मध्ये संघ देखील त्याच्याच माधारीवरती या ठिकाणी पोहोचलाय. जरी कालुरामने फलंदाजी केली होती परंतु गोलंदाजीचा भार त्या ठिकाणी योगेशाने सांभाळला होता. यावेळेस बाकी मोठा फटका खेळलाय, चेंडू पाठवलाय एक सेफ नव्हे तर अनसेफ जागेत. या मैदानाचा एक धक्कादायक कोना आणि त्या कोण्यामध्ये एक गडी बाद होतोय आणि एक मोठा फटका गडी बाद होऊन तंबूत परततोय. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात योगेशाला त्या ठिकाणी गडी बाद करण्यात यश प्राधान्य होते. सन्माननीय प्रकाशजी नवले आणि ज्ञानेश्वर बच्चे याही मान्यवरांचं या ठिकाणी मनापासून मनपूर्वक स्वागत करतो. विनंती असेल दोन्ही मान्यवरांना आपण व्यासपीठावरती यावं. आपलं सहर्ष असं स्वागत. मुंबई पोलीस चषक 2026 मध्ये आपण आपला बहुमूल्य वेळ खर्च करून या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल दोन्ही मान्यवरांचं मनापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक दिग्गज मान्यवर मंडळी या अंतिम आणि या क्षणाला भेट देत असताना पाहायला मिळतात. साहेबांचं सहर्ष अधिक स्वागत. आपण आलात सर, वेळात वेळ काढून या स्पर्धेला. मी आपल्याला विनंती करतो की आपण व्यासपीठावरती या, सन्नापन्न व्हायचंय. या वेळेला फटका जबरदस्त आलाय. पहिल्या बॉल मध्ये विकेट, दुसऱ्या बॉल मध्ये षटकार. 6 धावा ठोकल्यात. टिक फॉर टॅग, जसा तसं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. फलंदाजाचं नाव सांगायचंय. सांताक्रूज संघ सर, नाव सांगा प्लीज. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय बॉल. विश्विल कमांडोचा संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत. धावा बनल्यात स्कोर कार्ड वरती. प्रथमेश तब्बल 28 प्रथमेश पाहायला मिळतात. 31 धावा, माफ करा, 31 बनल्यात. या वेळेला फटका फसलाय. उंचावीमध्ये बॉल आहे. क्षेत्ररक्षक थांबवलाय. कॅच, येस, गोल्डन विकेट. या मॅचची आणखीन एक कहाणी या मॅच मध्ये पाहायला मिळतीये. 2 विकेट आल्यात, 1 षटकार देखील बनलाय. धावा बनल्यात 31. बॉल कंप्लीट झालेत 5. एका बॉलचा खेळ शेष आहे. शिंदे नक्कीच मला वाटतं ज्याप्रमाणे जी फायनल पाहिजे होती 3 षटकांचं जरी फायनल असेल परंतु एक दमदार फायनल या ठिकाणी आपल्याला एकतर्फी फायनल तर आतापर्यंत दिसली नाही. कारण की गोलंदाज देखील चाललेत, फलंदाज देखील चाललेत. 3ऱ्या षटकापर्यंत आतापर्यंत गडी देखील बाद झालेत.
फलंदाजांच्या माध्यमातून धावा देखील फलकावरती लागल्या आहेत. नवीन फलंदाज मैदानात येते. योगेश गोलंदाजी करतोय. 2 गडी बाद केलेत. एक षटकार देखील मारला त्याला, परंतु पाहिजे एक शेवटच्या चेंडूसाठी अंतिम मदार घेऊन येईल तो योगेश. फलंदाज आलाय नवीन मैदानामध्ये. पाहिजे आपल्या संघासाठी काय करतोय, किती धावांचा डोंगर उभा करतोय. या ठिकाणी फलकावरती लागल्यात 31 धावा. जो फायटिंग स्कोर हवाय तो बाकी 35 आणि 37 धाव्यांपर्यंत जर असेल तर या ठिकाणी नक्कीच एक चांगला बेस्ट फायटिंग स्कोर दिला जाईल. यावेळी पुन्हा एकदा ड्राईव्ह केलेला चेंडू पाठवते स्क्वेअर लेगच्या दिशेनं. एक धाव ते दुसऱ्या धावेसाठी धावतायत, परंतु या 2 धावा नकारतात आणि गडी बाद होतोय 32 धाव्यांवरती. आणि 33 धावा म्हणजेच प्रति षटकामागे 11 धाव्यांची गरज जिंकण्यासाठी प्रति संघाला ठेवले या ठिकाणी शिंदे. 3 षटकांमध्ये 33 धावा, ज्याप्रमाणे 50 धावा टोलवल्या होत्या या अगोदरच्या सेमीफायनल मध्ये, आणि प्रति संघाला केवळ आणि केवळ कमी धावांमध्ये 35 धाव्यांवरती गारद केलं होतं, त्या म्हणजेच कॉलराम नवले सारख्या संघाने. आणि तो संघ या ठिकाणी फायनल मध्ये 33 धाव्यांचा टार्गेट पूर्ण करतो की नाही पाहायचंय. 3 षटक प्रति गोलंदाजात 1 षटकाची मर्यादा, आणि त्या मर्यादित 1 षटकामध्ये आपली करामत दाखवायची आहे या ठिकाणी. चला कृपया विनंती असेल क्षेत्ररक्षण ताबडतोब लावून घ्यायचे. सांताक्रूज संघ, सांताक्रूज पोलीस स्टेशन आपण आपलं क्षेत्ररक्षण ताबडतोब लावायचंय आणि 2 आघाडीचे फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे. विश्विल्स कमांडो संघ विनंती असेल आपला क्षेत्ररक्षणाची भूमिका निभवायची या ठिकाणी. विनंती असेल आपण आपलं क्षेत्ररक्षण ताबडतोब लावून घ्यायचे. 3 षटकांचा सामना, 33 धाव्यांचं टार्गेट दिले तुम्ही प्रति संघाला. 11 धाव्यांचं टार्गेट घेऊन मैदानामध्ये आघाडीचे 2 फलंदाज पाठवायचे. पाहिजे या 2 आघाडीच्या फलंदाजांवरती मदार असेल, पहिल्या षटकावरती मदार असेल की ज्या संघाने 10 धाव्यांचं टार्गेट सेमीफायनल मध्ये ठेवले होतं, तो संघ प्रति संघाला 35 धाव्यांवरती गारद करतो. आणि फायनल मध्ये 33 धाव्यांचं टार्गेट असताना कशा प्रकारची फलंदाजी करतो असं दाखवण्यासाठी काळूराम नवले आणि योगेश या दोन्ही फलंदाजांना शुभेच्छा देत, पुन्हा परत गोलंदाजांना देखील शुभेच्छा देत सामना चालू करा. पंच संदीप शिंदे मुख्य पंचांची भूमिका निभवताना स्क्वेअर लेग पंच त्या ठिकाणी दोन्ही पंचांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि सामन्याला सुरुवात करावी अशी विनंती करतो. चला सामना चालू करायचा आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये अनेक स्पर्धा खुल्या गटामध्ये आपल्याला भेटीला येत आहेत. येणाऱ्या नवीन हंगामामध्ये अर्थात नोव्हेंबर महिन्यामध्ये महाराष्ट्र टेनिस क्रिकेट चॅम्पियनशिप लीग ती देखील आपल्या भेटीला येते. अर्थात त्या स्पर्धेचं प्रथम कॅश प्राइज आहे 51 लाख रुपये आणि द्वितीय कॅश प्राइज आहे 31 लाख. मॅन ऑफ द सिरीजला आकर्षक थार कार आहे. येणाऱ्या नोव्हेंबर महिन्यामध्ये नवी मुंबई या ठिकाणी ती स्पर्धा पार पडताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि अर्थात महाराष्ट्र संघाच्या असोसिएशनच्या माध्यमातून ऑफिशियल कोचच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतील सचिनजी तळेकर साहेब. त्यांना देखील आपण ऑफिशियल कोचिंगच्या भूमिकेत पाहणार आहोत. अर्थात या विभागामध्ये येत असताना ना अशा अनेक व्यक्तिमत्व आपल्याला खुल्या गटाचं प्रतिनिधित्व करताना नेहमी पाहायला मिळतात. आणि आपण आज पाहतात मुंबई पोलीस प्रीमियर लीगची अंतिम मेगा फायनल सेकंड इनिंगचा खेळ. संघाचं पहिलं षटक घेऊन येते बजरंग. सामना करतोय फलंदाज काळूराम नवले. पाहिजे आपल्या संघासाठी 33 धाव्यांचं आव्हान घेऊन एक स्लोवर डिलिव्हरी सोडलेला चेंडू मिस करतो. त्या ठिकाणी फिट होतोय पूर्णपणे काळूराम आणि निर्धाव चेंडू टाकण्यात यश प्राधान्य करतोय आपल्या प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजाला. 33 धाव्यांचं टार्गेट 10 तर 11 तर धाव्यांचं सेट करून आला असेल माइंड मध्ये, परंतु
एक मोठा फटका करण्यात त्या ठिकाणी स्लोवर डिलिव्हरी मिस होतोय. पुन्हा एकदा बजरंग एक उंच बांध्याचा 8-10 पावलांचा रनअप घेऊन गोलंदाजी करणारा गोलंदाज. स्क्वेअर लेग वरती लेग साइड वरती चेंडू लागतोय. पंच संदीप शिंदे यांचा अवंतर धावेचा इशारा वाईटच्या स्वरूपातून श्री गणेश होतोय संघाचा आणि या एक धावेने संघात भर पडते. धावसंख्या होते ती बिनबाद 1. बजरंग चांगला चेंडू, पहिला चेंडू एक निर्धाव चेंडू लागला होता परंतु दुसऱ्या चेंडूला आपली लई सापडत नाहीये, सूर सापडत नाहीये. यावेळेस थोडासा शॉर्ट चेंडू आणि एक बिग हिट काळूराम लवले यांच्या बॅटिंगनं पाहायला मिळतोय. षटकार दुसऱ्या चेंडूवरती एक आडवा पट्ट्याचा शॉट खेळला आणि या मैदानाचा जो राखीव भाग आहे त्यामध्ये षटकार मारणं जितकं कठीण जातं त्याच कठीणीला तोंड देते या ठिकाणी तडेतोड षटकार मारलाय. 7 धावा लागतात फलकावरती. फुलटॉस चेंडू आपल्या पट्ट्यात येत नाहीये. चेंडू अवंतर घोषित करतायत पंच संदीप शिंदे. या अवंतर धावेने संघात भर पडते. धावसंख्या होते ती 8. बजरंग चांगला उंच बांध्याचा गोलंदाज. मला वाटतं नक्कीच टप्पा जर अचूक ठेवला तर फलंदाजी करण्यामध्ये थोडीशी कठीणाई जाईल कारण की 11 धावेंचं टार्गेट सेट करून आलाच असेल काळूराम परंतु काळूरामला तुम्ही जितकं जखडून ठेवाल तितके तुम्हाला समर्थ मिळेल. यावेळेस हवे चेंडू पाहिजे आणि झेल सोडते, रूपांतर होते. 2 धावेंमध्ये पाहिजे की नाही या बाद होते. काळूराम दुसऱ्या धाव घेण्याच्या प्रयत्नात 9 धावेंवरती संघ जाऊन पोहोचतोय. जीवदान मिळालं होतं, झेल सुटली होती परंतु दुसरी धाव आणि स्ट्राईक आपल्या स्वतःकडे ठेवायची होती. हे काळूरामचं चिन्ह होतं परंतु त्या चिन्हाचा चकनाचूर केलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकांनी आणि डायरेक्ट हिट करत फलंदाजाला बाद केले. काळूराम बाद होऊन एक षटकार म्हणजेच 7 धावांवरती बाद होऊन तंबूत परततोय. 2 चेंडू 7 धावा. नवीन फलंदाज मैदानात येतोय. फलकावरती लागतायत 8 धावा. 1 गडी बाद 8. नवीन फलंदाज सॉरी 9 स्कोर 3 बॉल 9 धावसंख्या फलकावरती लागते 1 बाद 9. काळूराम बाद होते षटकार मारून. कमी चेंडूंचा मारा केला त्या ठिकाणी परंतु एक षटकार मारण्यामध्ये समर्थ ठरला आणि दुसऱ्या चेंडूवरती देखील झेलचितच्या स्वरूपात बाद होत असताना त्या ठिकाणी जीवदान मिळालं परंतु दुसऱ्या धावेत फलंदाजाचं नाव. यावेळेस बॅटची अप्पर एज घेते. चेंडू जातो 1 धावेसाठी. या 1 धावेने संघात संतुष्ट मानावं लागेल. फलंदाजाला आनंद आला. या 1 धावेने संघात भर पडते. धावसंख्या होते डबल फिगर मध्ये प्रवेश करतोय संघ. 10 या धावसंख्येवरती 4 चेंडू संपतायत. बजरंग चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल त्या ठिकाणी कारण की एक दमदार फलंदाजाला बाद करण्याचं यश प्राधान्य केले बजरंग यानं. अजूनही षटकातील 2 चेंडूचा संपवायचा आहे, मारा करायचा आहे. फलंदाज योगेश डावकुऱ्या त्याचा फलंदाज योगेश प्रथमदाच स्ट्राईक वरती त्या ठिकाणी. तुषार यावेळी फुलटॉस चेंडू हवेत आहे. फटका बसलाय. पाहिजे क्षेत्ररक्षक काय करतोय आणि हा झेल सोडतोय. रूपांतर होते केवळ 1 धावेंमध्ये. 11 धावेंवरती जाऊन पोहोचतोय संघ. अजूनही षटकातील 1 चेंडू संपवायचा आहे. गोलंदाज आपली कामगिरी करतोय. बजरंग चांगली गोलंदाजी, चांगला उंच बांधण्याचा गोलंदाज आणि आपली कामगिरी त्या ठिकाणी पूर्ण करतोय परंतु यशस्वी प्रकारे साथ देत नाहीये क्षेत्ररक्षक. 2 झेल सोडताय त्या ठिकाणी. शेवटचा चेंडू फलकावरती लागतायत 11 धावा. 5 चेंडू 11. 1 गड्याच्या मोबदल्यात. षटकातील शेवटचा चेंडू बजरंगाचा शॉर्ट पिच चेंडू. हवे चेंडू पाहिजे कॉटन बॉलच्या माध्यमातून आणि यावेळेस नव्हे तर क्षेत्ररक्षकांनी साथ दिली आणि झेलच्या स्वरूपात बाद होऊन तंबूत परतते. दुसरा गडी आनंद. पहिलं षटक संपते. 11 धावेंवरती अंकुश लागतोय. अजूनही 2 षटक 22 धावा जिंकण्यासाठी. 12 चेंडू 22 धावा. होय 12 बॉल 22 करायचे आहेत. नवीन फलंदाज
मैदानाच्या आतमध्ये पाहावं लागेल, अर्थात आता कोण दाखल होत आहेत. सारे जण त्यांची वाट पाहत आहेत मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज. चला क्षेत्ररक्षण करणारा संघ थोडी घाई करा, जास्तीचा वेळ आपल्याकडे तेवढा वेळ नाहीये चर्चा करण्यासाठी. बॅटिंग करायची संघाला 2 ओव्हर्स मध्ये 22 करायचे आहेत. नवीन फलंदाज. चला आपला क्षेत्ररक्षण सजवा, आपल्याला विनंती आहे. कैलास मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. बॉलिंग एंड वरती फेरबदल केले जात आहेत, आमंत्रित केलं आता नवीन गोलंदाजाला. बॉलर्स नेम गणेश यांना आपण पाहतोय. चला क्षेत्ररक्षण करणारा संघ चला फास्ट घ्या. 12 बॉल 22 ची आवश्यकता आहे. शेवटचे 12 बॉल आहेत. 12 बॉल 22 ची आवश्यकता आहे. एका बाजूला विश्विल कमांडोचा संघ क्षेत्ररक्षण करतोय, तर दुसऱ्या बाजूला यजमान संघ अर्थात अनसंग वॉरियर्स संघ अंतिम मेगा फायनल मध्ये 12 बॉल मध्ये 22 करायचे आहेत. 12 बॉल 22 समीकरण. या स्पर्धेतील प्रथम कॅश प्राइज रोख रक्कम 40,000 व आकर्षक चषक, आणि त्याचबरोबर द्वितीय कॅश प्राइज 20,000 व आकर्षक चषक या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. अर्थात त्याचबरोबर या स्पर्धेमधील उत्कृष्ट गोलंदाज त्यांच्यासाठी आकर्षक शूज, उत्कृष्ट फलंदाज त्यांच्यासाठी आकर्षक बॅट, आणि प्रत्येक सामन्यामध्ये सामनावीर म्हणून प्लेअर ऑफ द मॅच ही आकर्षक ट्रॉफी जी आज या स्पर्धेच्या माध्यमातून कोणाला मिळणार. जाऊया सेकंड ओव्हरच्या पहिल्या बॉलकडे. गणेश पहिला बॉल. पहिला बॉल आडव्या बॅटने प्रहार. बॉल नैसर्गिक दृष्ट्या त्या ठिकाणी अडतोय. 2 धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत. नशिबाचे फासे जर का उलटे असतील ना, तर तुम्ही किती सर्व गोष्ट करा ते अगदी उलटे फिरणारच. आता 11 बॉल मध्ये 20 करायचे आहेत. 11 बॉल 20 ची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. संध्याकाळचं सत्र आहे. अनेक प्रेक्षक वर्ग आपल्या घराकडे वाटचाल करतायत, परंतु या मॅचचा आनंद ते देखील घेत आहेत. ट्रोलिंग स्पोर्ट्स वरती अनेक प्रेक्षक जोडलेत, त्यांचंही सरसरिक स्वागत. यावेळेला उडवलाय बॉल, हाफ एम पुल, बॉल केलाय गुल, आणि या वेळेला पुन्हा एकदा 2 बॉल वरती सलग डबल वरती भर दिला गेलाय. धावा बनल्या स्कोर कार्ड वरती तब्बल 15 धावा. जुनी 18 ची आवश्यकता आहे. 10 बॉल 18 धावा. मागचा सामना अगदी आपण पाहिला सेमीफायनलचा, इथे 9 बॉल मध्ये 16 करायचा होता, तो सामना चेस झाला नव्हता. आता 10 बॉल मध्ये 18 चेस करायचे आहेत. अंतिम मेगा फायनल आहे या स्पर्धेची. मुंबई पोलीस प्रीमियर लीग आपण पाहतात. मुंबई पोलीस चषक 2026 आजचा दिवस दुसरा आणि अंतिम ग्रँड फिनाले. सुपर डुपर संडेचा सुपर डुपर थरार इथे अनुभवायला मिळतोय. 10 बॉल 18. यावेळेला उडवलाय बॉल ओव्हर दी बॉलर हेड. फटका चाललाय. षटकार. 6-6-6. एकच फार सारेच गार. येतोय षटकार. षटकाराच्या मदतीने आता 9 बॉल मध्ये 12 धावा करायच्या आहेत. हाथी घोड़े तोफ तलवारें फौज तो तेरी सारी है, लेकिन जंजीर में पकड़ा तुषार अब भी सब पे भारी है. काय फलंदाजी करतो हा खेळाडू. 9 बॉल मध्ये 12 करायचे आहेत. आणखीन एक आकाशाला गवसणी घालणारा बॉल हवेवरती लाटेवरती स्वार झालाय. 2 धावा धावून पूर्ण केल्या गेल्यात. तद्वर बॉल फेकी केला जाईल. 2 धावा आल्यात. आता 8 बॉल मध्ये 10 करायचे आहेत. सामना अजूनही संपलेला नाही. हा क्रिकेटचा खेळच असा आहे ना, कधी कोणाचे रंग बदलेल आणि कधी कोण कोणाचे रंग लागवेल ना, याचा काही अंदाजच नसतो. आपण अनेक वेळा म्हणतो ना की राजकारण, क्रिकेट आणि सडा शेवटच्या क्षणापर्यंत कधी रंग बदलतील याचा नेम नाहीये. बॉलला पाठवलंय थेट वर्सो बीचकडे की काय. षटकार. 6 धावा. अगदी छोटासा बाल कलाकार एका बाजूला सेल्फी घेण्याचा मोह त्याला आवरत नाहीये. तुषारचा सेल्फी घेतोय. टाळ्या व्हायला हरकत नाहीयेत. जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स. छोटा पैकेट बड़ा धमाका, स्मॉल पैकेट ऑफ डायनामाइट.
कोळशाच्या खाणीत हात घालावा आणि त्यातून हिरा निघावाना तसा फलंदाज आहे तुषार. 7 बॉल मध्ये 4 ची आवश्यकता. 33चा पाठलाग करायचा होता. म्हणतात ना मुंबई पोलिसांचा नाद नाही करायचा. नाद करती काय यावंच लागतंय. हॉटेल भाग्यश्री. हो 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 शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकातला फटका फसलाय. तुषारची विकेट आली आहे. रुको जरा सबर करो कॅमेरामॅन जल्दी फोकस करो. परंतु सामना संपलेला नाहीये. बॅटिंग आवडली असेल तुषारची टाळ्या व्हायला हरकत नाहीये. जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स. अनेक फॅन फॉलोअर्स आहेत. आपल्या साथीदाराला आपल्या सहकार्याला सपोर्ट करण्यासाठी ते आलेत. शेवटचे 6 बॉल आणि त्याच्यामध्ये करायचे आहेत आता 4 धावा. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये योगेश. योगेशला या मॅच मध्ये ना सर लास्ट वरती ठेवलं होतं. जो योगेश आघाडीच्या फलंदाजी मधून यायचा ना आता तो योगेश मधल्या फळीमधून येत असताना पाहायला मिळतोय. थँक्यू शिंदे. दरम्यान आपण पाहिलात मित्रांनो योगेश जर फलंदाजीसाठी आला, योगेश गोलंदाजीसाठी आला तो त्याची कार्यरत पूर्ण करतोच. परंतु यावेळेस बाकी संघाला गरज आहे 6 चेंडू 4 धावा. सामना जरी जवळ आणलेला असला परंतु सामना जिंकण्याचं गरजेचं आहे या ठिकाणी. कारण की फायनल मेगा फायनल आपण पाहतो. मेगा फायनल खेळतो ज्या क्षणी जो सामना ज्या पॉईंटला आपण या पॉईंटला जर सामना सोडला तर मला वाटतं पूर्ण प्रेक्षक त्या ठिकाणी योगेशवरती नाखुश असतील. परंतु योगेश तसं काही करणार नाही. कारण की योगेशला माहिती आहे आपली गरज किती आहे आपल्या संघाला. कृपया सामना चालू ठेवायचा. कंटिन्यू विनंती करतोय संघाला, प्रतिस्पर्धी संघाला. कारण की अंधार कोणासाठी थांबणार नाहीये मित्रांनो. त्याची दक्षता घ्यायची. शेवटचं षटक घेऊन आलाय गोलंदाज हाती. गोलंदाजाचं नाव सांगायचंय कृपया. शेवटचं षटक पाहायचंय. गोलंदाजाला कमाल करायचे कारण की फलंदाजाच्या हातात मॅच आहे. परंतु विशाल सामना करतोय. फलंदाज कैलास. नॉन स्ट्राईक वरती आहे योगेश. पाहिजे योगेश नॉन स्ट्राईक वरती आहे. कैलास स्ट्राईक वरती आहे. कैलासनं सेमीफायनल मध्ये एक झेल घेतला. टर्निंग पॉइंट ठरला. शेवटचं षटक घेतलं. टर्निंग पॉइंट ठरला. सामना जिंकण्यासाठी 4 धावा 6 चेंडू. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न यशस्वी होते परंतु क्लिक केला होता चेंडू फाईन लेगच्या दिशेने. परंतु 1 धाव त्या ठिकाणी पूर्ण करते कैलास. चांगलं क्षेत्ररक्षण, अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल त्या ठिकाणी फलंदाजाचं क्षेत्ररक्षकाचं. आणि 1च धावेने संतुष्ट व्हावं लागते कैलास याला. अजूनही 5 चेंडू 3 धावा. नवीन फलंदाज योगेश. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय. सजावट करतोय क्षेत्ररक्षणाची. सामना कंटिन्यू ठेवायचा आहे मित्रांनो. वेळ वाचवायचा आहे. अंधार प्रतिस्पर्धी संघासाठी थांबणार नाहीये. बॉल दिसला पाहिजे. शेवटचे 5 चेंडू 3 धावा. रिव्हर्स स्वीप खेळण्यामध्ये यशस्वी ठरलाय 1 धावेने फक्त कैलास. स्लो डिलिव्हरी चेंडू 1 धाव फक्त काढून खेळतो त्या ठिकाणी. सन्मानपूर्वक योगेश स्वतःचा श्री गणेशा करतोय. संघाला नेऊन पोहोचवतोय तो 30 या धावसंख्येवरती. सॉरी 31 या 31 धावसंख्येवरती. 4 चेंडू 2 धावा. पहा सामना मोठ्या फटक्याने संपवायचा नाहीये तर प्रेक्षकांचं मन जिंकायचंय. प्रेक्षकांना अजूनही आतुरता ठेवायची. सामना कोण जिंकेल असं या ठिकाणी कैलास आणि योगेशानं दर्शवत सामना खेळतायत. योगेश स्ट्राईक वरती. कैलास या पहिला नो बॉल त्या ठिकाणी आलाय. आणि एका बाजूला अगदी आपण पाहिलं ना 30 यार्डच्या आतमध्ये खेळाडूला आमंत्रित केलं गेलंय. नो बॉल आलाय. डेड बॉल आहे. ओके डेड. 2 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 2 धावा. ओहो हो काय घडतंय. कहाणी में एक और ट्विस्ट. 3 बॉल 2 करायचे आहेत.
धग 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 या मॅचने वाढवली आहे. जर का हा बॉल डॉट आला तर काही खरं नाहीये. कंपल्सरी चेस आहे सामना. 3 बॉल 2 करायचे आहेत. 4 बॉल 2 ची मॅच अंगात तोंडाशी येते की काय. तिसरा बॉल ड्राईव्ह केलाय, तिथे एक सिंगल आली आहे. आणखी दुसरी धाव घेतली जाणार का, घेतली जाणार का, घेतली जाणार का. सामना संपलाय. या मुंबई पोलीस प्रीमियर लीग आणि मुंबई पोलीस विजेत्याचा पहिल्या पर्वाचा मानकरी संघ ठरलाय. अर्थात अनसंग वॉरियर्स. अभिनंदन. पर्व पहिलं, वर्ष पहिलं. विजेता संघ आणि उपविजेता विश्विल कमांडोज हा संघ. धन्यवाद नवले सर, आमच्या सोबत कॉम्बॉक्स मध्ये आपण जोडला त्याबद्दल पुन्हा एकदा आपला सहर्ष अधिक स्वागत. लगेचच आपण या स्पर्धेच्या माध्यमातून प्राइज डिस्ट्रीब्युशन कडे आपण जाणार आहोत. जास्तीचा वेळ न घेता अनेक दिग्गज मान्यवर मंडळी वेळात वेळ काढून या स्पर्धेला भेट देत असताना पाहायला मिळतात. या अंतिम मेगा फायनलचा प्लेअर ऑफ द मॅचचा किताब चाललाय. अर्थात 7 बॉल मध्ये ज्याच्या बॅट मधून 19 धावा आला तो ठरला अंतिम मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा हिरो तुषार. अभिनंदन.